परिक्रमेला निघाले. थोडं माईक जवळ. हॅलो, नर्मदे हर. माईक अजून जवळ जवळ. हां, नर्मदे हर. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, हे शब्द सुद्धा जेव्हा आईच्या कुशीत गेलं की किती तोडके आहेत असं नर्मदा मैयाच्या काठी बसलं किंवा नर्मदा मैयाचं स्नान करायला लागलं की त्याची प्रचिती येते. तिच्याविषयी काय बोलावं, माझ्याकडे बोलण्याकडे शब्दच नाहीत. ती आत्म्याने जाणून घेण्याची शक्ती आहे आणि मी तोच प्रयत्न करते सतत. मी पायी परिक्रमा केली, ह्याच्यात आईनंच यशस्वी केलं. मी करू शकेन, सॉरी, मी बसनं परिक्रमा केली, ही सुद्धा तिच्या शक्तीमुळे केली. कारण की गुडघ्यामुळे करू शकते की नाही हे प्रत्येक वेळी तसंच वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट, आईच्या कुशीत जसं जसं जवळ जाईल तसं तसं नेहमी आईला स्पर्श करायच्या अगोदर ह्या जीवनातली एक खंत राहून गेली. स्वामीजींनी गुरूंनी खूप दिलं, परंतु पायी परिक्रमा करण्याचं जे भाग्य आहे ते भाग्य या मनुष्य जन्मामध्ये नाही लागलं. ही आईनं कोणत्या परिस्थितीत केव्हा कधी पायी परिक्रमा पूर्ण करून घेईल हे तिच्यावरच मी सोपवलं आहे. दुसरं म्हणजे कितीचाही सगळे मी यूट्यूबवर बघायचे किंवा काही अनुभव सांगायच्या, पण मला वाटायचं की हे खरंच अनुभव येतात का, हा प्रश्न मात्र नक्की माझ्या मनात होता. पण जेव्हा मी निघाले त्यावेळेस खूप छोट्या प्रमाणात अशी एक माझ्या डोळ्याच्या वरती गाठ आलेली होती आणि मग ती वाढतच चालली होती. मग सगळ्यांनी, मी जेव्हा परिक्रमाला यायचं तेव्हा अगोदर ते म्हणले की अगोदर ती गाठ काढायची, शुगरची आहे का काय, हे सगळं टेस्टिंग केल्याशिवाय परिक्रमेला जायचं नाही आहे, असं सगळ्यांचं मत आलं घरातून. मी म्हटलं काहीही असो, हे मला काहीच करायचं नाही, अगोदर मला परिक्रमेला जायचं आहे. कारण माझ्या हातातून पायी चालत जाण्याची संधी गेलेली आहे आणि मी आता ही संधी घालवणार नाही आहे. मी जाणार आहे. आता आल्यानंतर काय असेल ते बघूया, असा विचार करून मी परिक्रमेला घरातून बाहेर पडले. आणि माझं लक्षच नव्हतं, परत कसल्याच प्रकारे लक्षच नव्हतं. जसं परिक्रमा चालू झाले हे फक्त आईच्या सानिध्यातच, बाकी कुठलं काही लक्षच नव्हतं. त्या दिवशी अचानक 2दा-3दा स्नान झाल्यानंतर अचानक माझ्या डोळ्याकडे माझा हात गेला आणि मी आश्चर्यचकितच झाले की माझ्या डोळ्याभोवती ती आलेली गाठच नाहीये. आणि मी तत्पूर्वी मी उठून ताईंना सांगितलं